Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Runmai Joshi here. In today's English grammar session, let us learn few more structures. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण नवीन काही स्ट्रक्चर्स म्हणजेच रचना, वाक्यांची रचना शिकणार आहोत. आतापर्यंत आपण 6 स्ट्रक्चर्स पाहिलेली होते. आता लेट अस हॅव अ लुक ॲट स्ट्रक्चर नंबर 7. कसं आहे स्ट्रक्चर नंबर 7? तर इट, इट प्लस बी, टू बी मधलं बी वर पार्ट आहे थोडक्यात, प्लस ॲडजेक्टिव्ह ऑर अ नाउन प्लस नाउन क्लॉज. परत एकदा रिपीट करते. स्ट्रक्चर नंबर 7 कसं आहे तर इट प्लस बी प्लस ॲडजेक्टिव्ह ऑर अ नाउन प्लस नाउन क्लॉज. आता आपण डिटेलमध्ये बघूयात. मी म्हणलं तसं इट प्लस बी, बी हे वर्ब पार्ट आहे, अधिक विशेषण किंवा नाम येतं आणि त्याच्यानंतर येतो तो नाउन क्लॉज. आता नाउन क्लॉज म्हणजे काय? मराठीत ज्याला आपण संज्ञाखंड असं म्हणतो, म्हणजे नाउन क्लॉज. तर नाउन क्लॉज म्हणजे अ क्लॉज विच हॅज अ सब्जेक्ट अँड अ वर्ब बट इट फंक्शन्स ॲज अ नाउन. नाउन क्लॉज ज्याला आपण मराठीत संज्ञाखंड म्हणतो, त्याच्यात सब्जेक्ट म्हणजे त्याला कर्ता असतो, त्या क्लॉजला त्याचं स्वतःचं क्रियापद असतं, बट इट फंक्शन्स ॲज अ नाउन, नामासारखं काम करतं. आणि ही एक डिपेंडंट क्लॉज असते आणि इट ऑफन हॅज WH वर्ड्स लाईक व्हॉट, हू, व्हेन, वेअर अँड इट माइट ऑल्सो हॅव दॅट, हाऊ, एक्सेट्रा इन इट. आता आपण नाउन क्लॉज प्रत्यक्ष उदाहरणाद्वारेच शिकूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. डेफिनेशनपेक्षाही उदाहरणावरनं गोष्टी लक्षात येतील. तर लेट अस लुक at this structure number 7. Let us look at the first example. It is strange that he should have behaved like that. आता या वाक्यात it plus be, beचं म्हणजे is हे प्रेझेंट टेन्समधलं, अर्थात वर्तमान काळाचं रूप आहे टू बीचं. इट इज प्लस, आता इथे ॲडजेक्टिव्ह किंवा नाउन काय आहे वापरलं गेलेलं? तर ॲडजेक्टिव्ह आहे स्ट्रेंज. स्ट्रेंज म्हणजे विचित्र किंवा वेगळं. इट इज स्ट्रेंज. आणि नाउन क्लॉज काय आहे? दॅट ही शुड हॅव बिहेव्ड लाईक दॅट. ही अख्खी नाउन क्लॉज आहे. आता या नाउन क्लॉजमध्ये बघाल तर ही हा सब्जेक्ट आहे स्वतंत्र. हॅव हे शुड हॅव म्हणजे हा वर्ब हे त्यातलं वर्ब आहे आणि बिहेव्ड लाईक दॅट. दॅट ही शुड हॅव बिहेव्ड लाईक दॅट ही अख्खी एक नाउन क्लॉज आहे. ही डिपेंडंट किंवा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, जी मुख्य खंडावर अवलंबून असते, मेन क्लॉजवर. सो इट इज ऑफ द फॉर्म इट प्लस बी प्लस आयदर ॲडजेक्टिव्ह ऑर अ नाउन प्लस नाउन क्लॉज. नेक्स्ट उदाहरण बघूया. इट इज लाईकली दॅट देअर विल बी रेन दिस आफ्टरनून. आता हे वाक्य कुठलं स्ट्रक्चर आहे? तर इट प्लस इज दाखवतं प्रेझेंट टेन्स, लाईकली LIKELY आणि नाउन क्लॉज कुठली आहे? तर दॅट देअर विल बी रेन धिस आफ्टरनून. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. इट इज पॉसिबल दॅट ही डझंट अंडरस्टँड हिंदी. तर ही वाक्यरचना कशी आहे? तर स्ट्रक्चर नंबर 7ला फॉलो करणारी आहे. इट प्लस इज म्हणजे टू बीचं फॉर्म प्रेझेंट टेन्समधलं इज. पॉसिबल नाउन क्लॉज आहे दॅट ही डझंट अंडरस्टँड हिंदी. इथंही हा सब्जेक्ट आला आहे. अंडरस्टँड हे वर्ब आहे ह्या क्लॉजचं आणि ही डिपेंडंट क्लॉज आहे, मेन क्लॉजवर अवलंबून राहते. नेक्स्ट सेंटेन्स बघू. इट इज डाऊटफुल वेदर ही विल बी एबल टू कम. इथंही परत इट प्लस
इज डाऊटफुल हे राहतं ॲडजेक्टिव्ह आणि वेदर WHETHER वेदर ही विल बी एबल टू कम ही अख्खी आहे नाउन क्लॉज. नेक्स्ट एक्झाम्पल इट वॉज फॉर्च्युनेट FORTUNATE इट वॉज फॉर्च्युनेट दॅट यू एस्केप्ड द ॲक्सिडंट. सेम स्ट्रक्चर आहे इट प्लस बी प्लस ॲडजेक्टिव्ह विच इज इथं फॉर्च्युनेट आलेला आहे हा शब्द. नाउन क्लॉज आहे दॅट यू एस्केप्ड द ॲक्सिडंट. इट वॉज फॉर्च्युनेट दॅट यू एस्केप्ड द ॲक्सिडंट. इथे नाउन क्लॉज जी आहे दॅट यू एस्केप्ड द ॲक्सिडंटमध्ये यू हा सब्जेक्ट पार्ट आहे, एस्केप हे वर्ब आहे आणि हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. लास्ट सेंटेन्स बघू या स्ट्रक्चर नंबर 7 मधलं. इट इज अ मिस्ट्री हू कॅन हॅव टेकन माय बुक. इट इज अ मिस्ट्री. तर इथं मिस्ट्री हे नाउन आहे MYSTERY. मिस्ट्री म्हणजे गुड. इट इज अ मिस्ट्री हू कॅन हॅव टेकन माय बुक. हू कॅन हॅव टेकन माय बुक हे आहे नाउन क्लॉज. तर थोडक्यात स्ट्रक्चर नंबर 7 आपण पाहिलं ते त्या फॉर्ममध्ये होतं इट प्लस बी प्लस ॲडजेक्टिव्ह ऑर अ नाउन प्लस द नाउन क्लॉज. या स्ट्रक्चरमध्ये आपण वेगवेगळ्या नाउन क्लॉजेस पाहिल्या. I hope you have understood the noun clause part well and also structure. Now let's take a look at structure number 8. तसा फॉर्म कसा आहे तर इट प्लस टू टेक प्लस मी हिम किंवा असं जे काय प्रोनाऊन असेल ते प्लस टाईम फ्रेज प्लस टू इन्फिनिटिव्ह. आता या स्ट्रक्चर नंबर 8कडे बघूयात कसं आहे ते. इट प्लस टू टेक. टेक म्हणजे घेणे. टू टेक हे वर्ब पार्ट आहे त्यातलं. त्याच्यासमोर येतं एखादं पर्सनल प्रोनाऊन मी हिम इत्यादी. त्याच्यानंतर येते ती टाईम फ्रेज. आपण उदाहरण बघितलं की टाईम फ्रेज काय आहे ती बघता येईल आपल्याला. प्लस टू इन्फिनिटिव्ह. या टू इन्फिनिटिव्हबद्दल आपण बरेचदा डिटेलमध्ये बोललेलो आहोत. बट coming back again, to infinitive means the base form of a verb with to in front of it. For example, to eat, to speak, etc. आणि ह्या टू इन्फिनिटिव्हचं वैशिष्ट्य असं असतं की इट डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. म्हणजे पुरुष वचनानुसार न बदलणारं क्रियापदाचं रूप असतं ज्याला आपण मराठीत भाववाचक कृदंत असं म्हणतो. टू इन्फिनिटिव्ह. आता आपण एक्झाम्पल घेतलं की हे स्ट्रक्चर क्लिअर होऊन जाईल. इट टुक मी 15 minutes टू रीच द स्टेशन. हे वाक्य आहे इट टुक मी. इट प्लस टू टेक प्लस इथं मी पार्ट घेतलेला आहे आणि टाईम फ्रेज आहे ही 15 minutes. किती वेळ लागला. इट टुक मी 15 minutes. टू इन्फिनिटिव्ह काय आहे यातली फ्रेज तर टू रीच द स्टेशन. टू रीच हे यातला टू इन्फिनिटिव्ह आहे. इट टुक मी 15 minutes टू रीच द स्टेशन. आता इथे टू इन्फिनिटिव्हमध्ये जेव्हा जेव्हा आपण काही एक्झाम्पल्स घेतलेली आहे जस्ट फॉरगॉट टू टेल वन थिंग अबाउट द टू इन्फिनिटिव्ह दॅट it should never be conjugated with ed or ing at the end. म्हणजेच टू ईट किंवा टू रीच टू प्लस जो बेस वर्ब असतो त्याच्यासमोर कधीही ed किंवा ing हा प्रत्यय लावत नाहीत. थोडक्यात टू ईटेड किंवा टू ईटिंग असं आपण जेव्हा आपण टू इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणून वापरतो त्यावेळेस वाक्यात हे असं येत नाही. सो टू इन्फिनिटिव्ह हॅज टू बी यूज जस्ट लाईक दॅट. टू प्लस द बेस फॉर्म ऑफ द वर्ब ओनली. यू शुड नॉट कॉन्जुगेट इट विथ ed or ing if it is used as a main verb. तर पहिलं एक्झाम्पल आपण पाहिलं इट टुक मी 15 minutes टू रीच द स्टेशन. हे होतं स्ट्रक्चर नंबर 8चं स्वरूप.
नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण त्या स्ट्रक्चरचं. तर इट विल टेक, आता इथं इट प्लस टेकचं विल टेक, हे फ्युचर रूप आहे टेकचं. इट विल टेक, इथं टाईम फ्रेज कुठली आहे तर ओनली 5 minutes टू वॉक टू द पार्क. टू वॉक टू द पार्क हा येतो टू इन्फिनिटिव्ह. आता या वाक्यात बघा, टू वॉक टू द पार्क, इथे टू वॉकमधला टू जो आहे, जो वॉकच्या अगोदर येतो तो आहे टू इन्फिनिटिव्ह, म्हणजे वर्बमधला पार्ट आहे तो. आणि टू द पार्क म्हणजे पार्ककडे, इथं दुसरा टू जो आहे तो प्रिपोजिशन या अर्थाने आलेला आहे. तर एका वाक्यात टू दोनदा शक्यतो येत नाही, पण तो जर एक टू इन्फिनिटिव्हमधला असेल म्हणजे टू वॉक वर्ब पार्टमधला असेल तर तो अलाउड असतो. आणि टू द पार्क हे प्रिपोजिशन पार्टमधला आहे, त्यामुळे ते अलाउड आहे. इट विल टेक ओनली 5 minutes टू वॉक टू द पार्क. नेक्स्ट एक्झाम्पल, इट टूक हिम 2 months टू रिकवर फ्रॉम हिज इलनेस. इथं इट प्लस टूक, टूक हे टू टेकचं झालं पास्ट टेन्स. हिम टाईम फ्रेज आहे 2 months टू रिकवर फ्रॉम हिज इलनेस, हा झाला टू इन्फिनिटिव्हचा फ्रेज. नेक्स्ट एक्झाम्पल, इट हॅज टेकन मी 1 hour HOUR 1 hour टू राईट माय कॉम्पोजिशन. इट हॅज टेकन मी 1 hour टू राईट माय कॉम्पोजिशन. इथं ही टू राईट हा इन्फिनिटिव्ह पार्ट आलेला आहे. लास्ट एक्झाम्पल, इट टूक मी 1 year टू लर्न कन्नड. KANNADA, कन्नड लँग्वेज. सो इट टूक मी 1 year टू लर्न कन्नड. सो ओव्हर हिअर ऑल्सो टूक हे टेकचा पार्ट आहे. स्ट्रक्चर कसा आहे, इट प्लस पास्ट टेन्स झालं टूकचं टूक, टेकचं टूक, इट टूक मी. टाईम फ्रेज होती 1 year, टू इन्फिनिटिव्ह आहे टू लर्न कन्नड. सो स्ट्रक्चर नंबर 8 आपण पाहिलं, इट प्लस टू टेक प्लस आयदर मी हिम प्लस द टाईम फ्रेज प्लस द टू इन्फिनिटिव्ह. So right now during structure number 8 I told you some basics of to infinitive and some rules that it is not conjugated. So today we saw two structures and we also discussed some important concepts, and that is all for today's grammar session. If you have any difficulties, do let me know. Thank you. Dhanyavad.